नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरच होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आज आपण पाहणार आहोत की मानिनी आता जीवा आणि नंदिनीच्या सत्यसंगी समजणार सर्वांसमोर सत्य समजणार आहे. तरी मानिनीच्या जीवाच्या रूम मध्ये गेलेली असते. जीवाने खूप सारा पसारा बेडवरती केलेला असतो. तर मानिनी म्हणत असते की काय हा जीवा, लग्न झालं आता बाप तुझं, तरी सुद्धा सुधारणार नाही तू. हा पसारा कसतर राहणार आहे, असं म्हणून आता बेडवरचा ती त्याचा शर्ट उचलत असते. तर त्याच्या खाली आता तिला एक नोटबुक दिसते, ज्यावरती आता सरोगसी बद्दल लिहिलेले असतं. मग आता ती पाहते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर इकडे दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आता ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेले असतात. त्यावेळी नंदिनी म्हणत असते की जीवा, माझं सत्य जर घरच्यांना समजलं तर तुम्ही माझी साथ द्याल का? त्यावेळी जीवा म्हणत असतो की नंदिनी, मी कायम तुझ्या बरोबर असेल. तेवढ्यातच तिकडून मानिनी येते. आता मानिनी आलेली पाहून नंदिनी म्हणते असते की आई, अहो या ना, जीवाने खूपच छान आमलेट बनवलेला आहे, तुम्ही पण खा ना, बसा. त्यावेळी मानिनी म्हणत असते की ते सगळं राहू दे, मला आधी सांग तुझ्या रूम मध्ये हे काय करत आहे. असं म्हणून आता ती वही दाखवत असते. ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावेळी आता ती म्हणत असते की तुमचा आणि सरोगसीचा काय संबंध आहे, हे सगळं तुम्ही का लिहिलेलं आहे. आता नंदिनीला आणि जीवाला काय बोलावं तेच कळत नसतं.